नाशिकमधल्या खड्ड्यांच्या प्रश्नावरती ठाकरेंची शिवसेना आक्रमक. ठाकरेंच्या शिवसेनेचं महापालिकेच्या प्रवेशद्वारावरती आंदोलन. महापौरांच्या दालनामध्ये जात घोषणाबाजी. वसई विरारमधल्या रस्त्यांच्या दुरवस्थेवरनं भाजप नगरसेवक आक्रमक. एसटीपी कामामुळे रस्त्यांची चाळण झाल्याचा आरोप. भाजप गटनेते अशोक शेळके यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन. नगरसेवकांनी ठिय्या देत एसटीपीचं काम बंद पाडलं. जळगावमध्ये पाचोरा शहरालगत असलेल्या पुनगाव शिवारातील पर्यायी रस्ता बंद केल्यामुळे भर पावसातच स्थानिकांचं ठिय्या आंदोलन. रस्ता तातडीने खुला करून दुरुस्त करण्याची मागणी. वर्ध्याच्या उमरी मेघे ते मांडवा या 16 किलोमीटर रस्त्याची अवस्था बिकट. रस्त्यामध्ये मोठे खड्डे आणि रस्त्याची चाळण. रस्त्याच्या या अवस्थेमुळे अपघाताच्या प्रमाणातही वाढ. विद्यार्थ्यांसह नागरिकांना सहन करावा लागतोय मोठा त्रास. बीड जिल्ह्यातल्या अंकुशनगर भागातील रस्त्यासाठी नागरिकांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन. रस्त्याचा प्रश्न मार्गी न लागल्यास 15 ऑगस्टला मंत्र्यांना ध्वजारोहण न करू देण्याचा इशारा. गोंदियाच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यातल्या वडेगाव बंध्या इथे वादळाचं थैमान. 100 पेक्षा अधिक झाडं उन्मळून पडली तर 2 घरांची पडझड झाल्यामुळे एकूण 8 नागरिक गंभीर जखमी. पुणे शहरामध्ये अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामांवरती हातोडा. वाघोली परिसरामध्ये महापालिकेची कारवाई. 18,500 चौरस फूट अनधिकृत बांधकामं जमीनदोस्त. अनेकदा नोटीस देऊनही अतिक्रमणं न हटवल्यामुळे कारवाई. नाशिकमधल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांच्या दर्जावरती पुन्हा प्रश्नचिन्ह. नव्याने तयार केलेल्या नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावरती मोठे तडे आणि खड्डे. पहिल्याच पावसामध्ये कुंभमेळ्याच्या कामांची पोलखोल. रायगड जिल्ह्यातल्या मेंदडी गावच्या मुख्य रस्त्याची दुरवस्था. रस्त्यावरती असलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांचं खड्ड्यांमध्येच वृक्षारोपण. 5 दिवसामध्ये रस्त्याचं काम न झाल्यास ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा. पुण्यातल्या बहुप्रतीक्षित शिवाजीनगर हिंजवडी मेट्रोची चाचणी यशस्वी. मेट्रो मार्गिका क्रमांक 3 वर ट्रायल रन पूर्ण. एकूण 23 किलोमीटरच्या मार्गावरती 23 स्थानकं. हिंजवडी आयटी पार्क ते शिवाजीनगर आणि जिल्हा न्यायालय परिसर जोडला जाणार. पावसामुळे बेळगावमधल्या निपाणीजवळ पुणे बंगळुरू महामार्गाच्या भिंतीला भगदाड. रस्त्यावरती मातीचा ढिगारा. गेल्या 2 वर्षांपासून राष्ट्रीय महामार्गाचं काम संथ गतीने सुरू. या घटनेमुळे कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह. गडचिरोलीतल्या पूरस्थितीचा वाहतुकीला मोठा फटका. जिल्ह्यातल्या तब्बल 8 प्रमुख मार्ग पाण्याखाली. 8 मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद. गडचिरोली धानोरा राष्ट्रीय महामार्गावरच्या रांगी नाल्यावरती पाणी आल्यामुळे वाहतूक बंद. गडचिरोली जिल्ह्यातल्या शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली. कुरखेडा, धानोरा, अहेरी आणि सिरोंचा या 5 तालुक्यातल्या शेतीला पावसाचा फटका. पाऊस सुरूच राहिल्यास परिस्थिती बिकट होण्याची शक्यता. गडचिरोली जिल्ह्यामध्ये पावसाचा कहर. अवघ्या 24 तासामध्ये जिल्ह्यातील 44 पेक्षा 39 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद. 18 मंडळांमध्ये मुसळधार तर 21 मंडळांमध्ये अतिमुसळधार. नद्या नाले दुथडी भरून वाहत आहेत. अमरावतीच्या मेळघाटातल्या धारणी तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस. सिपना नदीला पूर. अनेक गावांचा संपर्क तुटला. 20 ते 25 गावांचा संपर्क तुटला आणि नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. कडक उन्हानंतर दुपारी भंडाऱ्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी. तुमसरमध्ये तासभर पडलेल्या पावसानं सखल भागात पाणी. हवामान विभागाकडनं भंडाऱ्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट. मुसळधार पावसानंतर भंडाऱ्यातले 5 मार्ग पाण्याखाली. भंडारा ते कारधा मार्ग वाहतुकीसाठी बंद. साकोली तालुक्यातील लवारी ते सेंदूर वाफा मार्गावरच्या नदीच्या पुलावरनं पाणी. नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास न करण्याचं आवाहन. कोल्हापुरातल्या राऊतवाडीचा धबधबा प्रवाहित. पावसाची संततधार सुरू असल्यामुळे धबधबा पूर्ण क्षमतेने ओसंडून वाहतोय. साधारण 100 ते 150 फूट उंचीवरनं कोसळणारा धबधबा पर्यटकांना खुणावतो. साताऱ्यातलं कोयना धरण 84 टीएमसीने भरलंय. धरणाचे 6 दरवाजे उघडलेत. धरणातला पाण्याचा विसर्ग. त्यामुळे सातारा, सांगली आणि जिल्ह्यातल्या कोयना आणि कृष्णाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसानं उडवली दाणादाण. अनेक भागामध्ये नदी नाले वाहत आहेत दुथडी भरून. माहूरकुडाजवळच्या नाल्याला पूर आल्यामुळे या मार्गावरची वाहतूक ठप्प. पुराचं पाणी सखल भागात आणि शेतातही शिरलं.
जालना जिल्ह्यामध्ये अनेक भागामध्ये मुसळधार पाऊस, वीज पुरवठा खंडित. भोकरदन शहरातही खंडित झालेला वीज पुरवठा सुरू करण्यासाठी महावितरणचे लाईनमन दीपक देवरे यांची भर पावसात दुरुस्तीचं काम. देवरे यांचा हा व्हिडिओ व्हायरल. पुण्यातल्या गणेश पेठ, नाना पेठ परिसरामध्ये एफडीएची कारवाई. मिठाईच्या दुकानांवरती छापा टाकला. 5 हॉटेलचे परवाने निलंबित. अन्नातील भेसळ, निकृष्ट दर्जा अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन केल्यामुळे कारवाई. जळगावच्या भुसावळमध्ये गुन्हेगारांवरती पोलिसांचा कारवाईचा बडगा. अवैध कोयता, चोरीची केबल आणि कटर जप्त केले. रेल्वे भंगार चोरांविरोधात संयुक्त धडक कारवाई. तर 60 गुन्हेगारांची झाडाझडती, 30 संशयित ताब्यात. जळगावमध्ये शेतीच्या मोजणीसाठी 71,000ची मागणी. भूमी अभिलेखनाचे 2 कर्मचारी लाचलुचपतच्या ताब्यात. दोन्ही संशयितांकडून भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल. नाशिकच्या चांदवड मनमाड रोडवरती मध्यरात्री भीषण अपघात. या अपघातामध्ये कारमधल्या 2 जण ठार. हा अपघात इतका भीषण होता की गाडी रस्त्याच्या कडेचं झाड तोडून पलीकडच्या नाल्यामध्ये पडली. रस्त्यावरच्या खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे अपघात झाल्याची शक्यता आहे. ब्रेक न लागल्यामुळे बसचा अपघात. परभणीच्या जिंतूर बोरी रस्त्यावरची घटना. बसमधील 15 ते 20 प्रवासी जखमी. ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू. मुसळधार पावसामुळे पालघर जिल्ह्यातल्या डहाणूमधल्या प्रसिद्ध महालक्ष्मी गडावरती दरड कोसळली. या दुर्घटनेमुळे रस्ता खचला. भाविकांसाठी हा मार्ग पुढचा आदेश येईपर्यंत बंद असेल. स्थानिकांच्या मदतीनं दरड हटवून मार्ग खुला करण्याचं काम सुरू आहे. पुण्यातल्या पु ल देशपांडे उद्यानामध्ये झाडांची कत्तल. महापालिका कर्मचाऱ्यानेच फिरवली कुऱ्हाड. महापालिकेच्या कर्मचाऱ्यासह इतर 4 जणांवरती चोरीचा गुन्हा दाखल. झाडं तोडून लाकडं वखारीत ठेवत असतानाचा प्रकार उघडकीस आला. भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये खांद्यावरती सायकल घेऊन चिखलात न जाणाऱ्या विद्यार्थ्याचा व्हिडिओ व्हायरल. हरदोली सीतेपार गावातला प्रकार. 2 गावांना जोडणाऱ्या रस्त्याच्या सिमेंट कॉन्क्रीटचं काम अपूर्णच. जिल्हा परिषद शाळेला शिक्षकच नाही. धाराशिवच्या परंडा तालुक्यातल्या सोनारी इथल्या ग्रामस्थ आक्रमक. शाळेला ठोकळं टाळं. शिक्षकांच्या रिक्त पदांसाठी ठिय्या आंदोलन करणार. शिर्डीमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त 2.5 ते 3 लाख भाविकांनी घेतलं साईबाबांचं दर्शन. तर काल्याच्या कीर्तनानंतर साई समाधी मंदिरामध्ये पारंपरिक पद्धतीने दहीहंडी फोडून उत्सवाची सांगता. ग्रामस्थ आणि साई भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती. नंदुरबार शहरामध्ये माकडांचा धुमाकूळ. विद्यार्थी शिक्षकांवरती हल्ले तर अनेक दुकानांचंही नुकसान. शाळांमध्ये भीती. वन विभागाकडे कर्मचाऱ्यांची पुरेशी संख्याच नाही, त्यामुळे माकडांना पकडण्यात अपयश येत असल्याचा आरोप. गोंदियातल्या बिबटीटोला शेत शिवारामध्ये भात रोवणी दरम्यान आढळले बिबट्याचे 2 बछडे. वन विभागाने घडवून आणली मादी बिबटा आणि बछड्यांची भेट. उपचार करून वन विभागानं त्याच भागामध्ये 2 बछडे ठेवले. गृहमंत्री अमित शहांच्या संसदेतल्या अनुपस्थितीवरनं विरोधक आक्रमक. संसदेच्या परिसरामध्ये विरोधकांचं आंदोलन. आंदोलक विद्यार्थ्यांवरती पॅलेट गनच्या माऱ्याचे आदेश कुणी दिले? केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी उत्तर द्यावं, विरोधकांची मागणी. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी राजीनामा द्यावा, सीजेपी प्रमुख अभिजित दिपकेंची मागणी. आंदोलनाला बाहेरून फंडिंग होतं, मग गृहमंत्री अपयशी ठरले असल्याचा दिपकेंचा आरोप. सीजेपी प्रमुख अभिजित दिपकेंची केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशींवरती टीका. धर्मेंद्र प्रधान यांना काढून विचित्र माणूस पदावरती बसवल्याची टीका. बीडमधल्या आष्टा हरिनारायण इथं स्वामी हरिनारायण यात्रा उत्साहात. आमदार सुरेश धस यांनी ढोल वाजवला. ढोल वाजवणाऱ्यांचा त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल. अक्कलकोटमध्ये मंत्री भरत गोगावले यांची क्रिकेटच्या मैदानात फटकेबाजी. आमदार सचिन कल्याण शेट्टींच्या गोलंदाजीवरती लगावले फटके. गुरुपौर्णिमेनिमित्त केलं क्रिकेट अकॅडमीचं उद्घाटन. उद्घाटनानंतर गोगावले यांनी घेतला क्रिकेट खेळण्याचा आनंद. तामिळनाडूतल्या अरुणाचल गिरीच्या मोक्षमार्गम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अरुंद खडकाच्या फटीमध्ये एक महिला अडकली. जवळच्या भाविकांनी वेळीच महिलेला बाहेर काढलं, त्यामुळे जीव वाचला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झालाय.
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा. कॅप 278 आता निरोप घेत आहे असा भाऊक व्हिडिओ शेअर करत केली निवृत्तीची घोषणा. ब्राझीलचा स्टार फुटबॉलर नेमार ज्युनियरची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा. नुकत्याच झालेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेतनं ब्राझील बाहेर पडल्यानंतर नेमारने निवृत्तीचे संकेत दिले होते. नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातल्या दिलीप गावितनं पटकावलं राष्ट्रकुलमध्ये सुवर्णपदक. धावण्याच्या 400 मीटर T47 प्रकारामध्ये सुवर्णपदक. भारताच्या झोळीमध्ये सध्या 3 सुवर्ण, 9 रौप्य आणि 3 कांस्य पदकासह 15 पदकं गुणात. तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय यांचा शेवटचा चित्रपट जननायकांची बॉक्स ऑफिसवरती भरघोस कमाई. अवघ्या आठवड्याभरामध्ये जगभरामध्ये 250 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला.